दोन अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना तर त्या ठिकाणी काय करायचं असतं बघानो, दोन अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना काय करायचं लक्षात घ्या. दोन अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना पहिल्यांदा बघायचं त्याचा बेस सेम आहे का, इथं नाहीये, मग तिरपा गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. ओके, लक्षात आलं का. आणि म्हणून आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा वागानो. रणजित इकडे बघ, लक्ष दे. आणि मग तिरपा गुणाकार आपण मराठीत म्हणतो त्याला, बरोबर आहे. करा तिरपा गुणाकार. 8 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 8 घ्या त्याला. 4 गुणिले 8 नाही, अगोदर मांडणी करू, बरोबर आहे का. प्लस च चिन्ह म्हणून प्लस. परत 5 गुणिले 4 भागिले 5 गुणिले 4. आता हे गणित सोडवा. काय केलं मी इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. का केलं, कारण सर दोन संख्या अपूर्णांकामध्ये आहेत, बरोबर आहे. आणि दोन संख्येचा अपूर्णांक करताना पाया समान नाहीये, म्हणून त्याचे मी काय केला, तिरपा गुणाकार केला. मग तिरपा गुणाकार केला आणि मग तिरपा गुणाकार आता आपण सोडवूया, बरोबर आहे. काय अडचण पूजा, काय अडचण अजिबात नाही. मग करा. 4 8 32, तुमचं 4 8 चा 32. तुम्ही असं म्हणता, कसंही म्हणा, दोन्ही तेच आहे. लिहिताना 32 लिहायचे आपल्याला. 4 8 32 आणि 5 चोक 20, 5 चोक 20. आताच काय करायचं नाही, अगोदर राहिले वरच करून घ्या बेरीज. 32 अधिक 20 बरोबर किती कमाय 52. व्हेरी गुड. 52 भागिले 20 हे त्याचं आन्सर आलं. इथं पहिल्यांदा लक्ष करा, दोन अपूर्णांक होते, त्यांचा पाया समान नव्हता, त्याचा बेस समान नव्हता. मग आपण काय केलं, आपण हे केलं, तिरपा गुणाकार केला. आणि तिरपा गुणाकार करून काय केलं, आपण त्याची बेरीज करून हे उत्तर काढलं. आता इथं जर असं गणित असतं, इकडे जर असं गणित असतं तर आपण कसं करणार. इथं 8 अंश छेद 5 अधिक 4 अंश छेद 5. इथं पाया समान आहे. काय समान आहे, पाया. मग इथं मी बेजार होणार आहे का तिरपा गुणाकार, नाही करणार. इथं मी काय करणार, अंश अंशाची बेरीज करणार. 8 अधिक 4 भागिले 5. का, पाया समान आहे आणि पाया समान असल्यामुळे मी इथे एकच त्या ठिकाणी घेणार. कळलं का. चला आता 5 पैकी 5 चा 8वा हिस्सा असतो, त्याचा अर्थ कसा असतो, 5 चा हा 8वा हिस्सा आहे. लक्षात आलं का. तर 8 आणि 4 12 भागिले 5. दोन्हीला भाग जात नाही. जर ते काढायचं असेल, भाग जातो, त्याचा आन्सर कशामध्ये येणार, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये येणार, बरोबर आहे. 5 चोक लय मोठी होईल. 5 दोन्ही 10 बरोबर होईल. 12 आहेत का पाड्यात 5च्या, नाही. मग काय करायची, पुढची संख्या घ्यायची का अलीकडची संख्या घ्यायची, घ्या की. मग कोणती संख्या आहे, 10. करा 10. 5 2 चा 10, 2 चा 10. किती उरले, 2 उरले. 2 ला जाते का भाग, मग काय करायचा, काय द्यायचा, कधी पण त्याच्या अगोदर काय करायचंय, हा आपल्याला पॉइंट द्यावा लागेल, है की नाही, दशांश द्यावा लागेल. आणि परत शून्य घेऊन किती झाले, 20 झाले. इथं 2 उरले होते, बरोबर आहे. 20 झाले. 5 चोक 2.4. हे दशांश अपूर्णांकामध्ये आन्सर आलं, हे अपूर्णांकामध्ये आन्सर आलं. आता परत पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये याचा आन्सर मी कसं काढतो बघा, लक्षात घ्या. 5 दोन्ही 10 अंश छेद 5. हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये त्याचा आन्सर. काहीच कळणार नाही बघा. 5 दोन्ही 10, 10 आणि 2 12. तिन्ही आन्सर काढले आपण. फ्रॅक्शन काढलं, डेसिमल फ्रॅक्शन केलं, त्याच्यानंतर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं सुद्धा आपण गणित काढलं. लिहून घ्या. केलं का गणित, बघा इकडे लगेच. आता इथं परत वजाबाकी आहे. दोन अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना पाया समान आहे का बघायचं. काय बघायचं, पाया आहे का पाया, नाही. पडा एकदा पाया त्याच्या. काय डोक्याला ताप दिलास म्हणून आता तिरपा गुणाकार करायला लागतंय.
तू समान असता तर मी बेजारी कमी वाचली असती. आता बघा करा तिरपा गुणाकार करा. 5 गुणिले 4 5 गुणिले 4 इथं कोणतं चिन्ह आहे मायनस. परत 3 गुणिले 3 भागिले 3 इंटू 5 काही म्हणा इंटू बिंटू काही म्हणा पण म्हणा काहीतरी बोलवा बोला लाजू नका. बरं बघा किती चांगलं सांगितलं. 4 पंचे दिसतंय का गणित. मी नसू दे दिसू दे पण गणित दिसायले का आवाज तर ऐकू यायला ना. विषय संपला. चला 4 पंचे 20 बोलत चला. 3 त्रिक 3 3चा 9 शेळ्या सांभाळायचं वाटतं थिर 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 आहे की नाही. चला 5 त्रिक 15 किती गोड वाटते 15 ठीक आहे ना. करा वाजा बाकी 20 मधून 9 गेले किती उरले 800 म्हणल्या सगळा सत्यानाश झाला ठीक आहे ना. इंग्लिश स्कूलची 11 भागिले 15 लिहून घ्या. चला हे त्याचं उत्तर आलं. आता तुम्हाला एक करायला गणित देतो मी. करायला देतो गणित हवा का घ्या हे गणित. घ्या लवकर लवकर फास्ट. काय इलेवन नाही ना काही नाही इकडे लक्ष द्या. आता मी काय म्हणलं तुम्हाला पहिलं असं गणित दिलं होतं बरोबर आहे आपण. आता काय देणार आहे मी हे गणित दिलं होतं. हे गणित सोडवलं तुम्ही बरोबर आहे. आता परत दुसरं गणित मी इथं काय दिलं -4 अपॉन 5 -3 अपॉन 6 बरोबर आहे. आता इथं काय -4 अंश छेद 5 वजा 3 अंश छेद 6 काही व्हायचं नाही. नेहमी सारखं त्या तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. का करायचंय कारण पाया समान आहे का नाही. चला पाया समान करून घेऊ आपण. करून घ्यायचं का. चला तिरपा गुणाकार करा. मग 5 चौक 20 कोण ठेवी मायनस का प्लस 4 कसे येणारे उत्तर सुद्धा परत इथं चिन्ह कोणतं आहे 5 त्रिक 15 भागिले 6 पंचे 30 6 पंचे 30 मायनस 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 6 चौक 24 मायनस मायनस करा 5 आणि 4 1 आणि 3 1 आणि 2 39 आणि मायनस 1 अगं तुझं मुख खरं का माय. तू म्हणायलीस हे थोडं चुकलंय. थोडं काय चुकलंय -2 कुठं -3 9 कुठं -3 कुठं आणि -39 कुठं. यस बरोबर म्हणजे 100% बरोबर आहे ते. हा चला आता नेक्स्ट अशाच पद्धतीचे गणित आपण 1-2 घेऊया. घ्यायचे का. चला जे होईल ते. आता काही माग हटायचं डस्टर दे. आता बघा हे गणित हे आता हेच गणित घेऊ आपण. काही कोणतेही घेतलं तरी काय हरकत नाही. आपल्याला माहित झाले ना पाया समान नसले की क्रॉस करायचे बरोबर. चला 7 अंश छेद 5 -6 अंश छेद 8 बघा बघा इथं काय करायचं 2 अपूर्णांक आहेत. काय अपूर्णांक आहेत बरोबर आहे. इथं पाया समान आहे का मग पाया समान नसले मी काय सांगितले काय करायचं मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा की. मग मला सांगा बरं मला येत नाही पटकीने खटाखट कसं करायचं ते. हा -7 इंटू 8 किंवा 8 इंटू -7 असं केलं तरी काय हरकत नाही. चला परत चिन्ह कोणतं येतं मायनस नाही. एवढं आता मला करू द्या म्हणजे तुम्हाला आणखीन ह्याच्यावर किती करता येतील बरोबर. चला मायनस परत आपण क्रॉस करालो क्रॉस बरोबर आहे. 8 पंचे करा 7 8 56 बरोबर आहे. मायनस लिहू का प्लस
परत इथं कोणतं चिन्ह आहे? परत इथं गुणाकार करा परत करा मायनस 86 मी मायनस लिहू का प्लस? मायनस. आता वागांनो ह्याला जर भाग जात असेल तर डायरेक्ट द्यायचा, नसन जात तर राहू द्यायचा. जर उत्तर असंच दिलं असेल -86/40 लक्षात द्या, असं 40 जर दिलं असेल राईट गोल करायचं, संपला विषय. कळलं का? नाहीतर ह्या दोन्हीला भाग जाते ना, 2 न भाग जाते, परत 2 न जाईल, परत जे काय आहे ते आपण संक्षिप्त रूप करू. पण हे कळालं का तुम्हाला? कळालं का? नाही कळालं. आता आणखीन एक सांगतो, हे करून दाखव मला. -7 6 प्लस 4 -6. रणजित बापाच म्हणायले बघा, बाप्पा रणजित भिवू नको तू. हाय काय करू तिचं 48 म्हणा. आता तिचं 48 कसं 48 आहे बघा. आता कसं 48 येते का काय? एक तुम्हाला चिन्ह मांडले की तुम्ही गोंधळून चालला. तुम्हाला एवढं कळालं इथं काय करू मी? काय करू? गुणाकार करा सर. तिरपा गुणाकार. काय करायचंय? कामून करायचा? खालच्या संख्या सारख्या नाही, म्हणजे पाया समान नाही म्हणून तिरपा गुणाकार करायचा. आणि जर समान असला तर अंशाची बेरीज वजाबाकी करायची. कळालं का? इथं पाया समान नाही म्हणून तिरपा गुणाकार करून पाया समान करू का? करू. 8 आणि 7 तिरपा गुणाकार. 7 गुणिले 8 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक 6 गुणिले -4. जे आहे तसं लिहायचं आपण, काहीच करायचं नाही. 6 गुणिले 8 असंच लिहिलंय तुम्ही पहिली स्टेप. मला 100% माहिती. फक्त तुमचं चुकलंय मायनस प्लस मध्ये, जे की मी 2 दिवस बुमलून सांगितलं, हे की नाही? मायनस प्लस मायनस काय होतंय, प्लस मायनस मायनस काय होतंय, त्याच्यावर लय गणित घेतले आपण, है की नाही? आणि म्हणून ही असली गायराती ते म्हणते ना, मास्तराचं पोरग कसं तरी वागायचं ते आम्हाला सांगायला, है की नाही? हा चला 7 8 म्हणजे काय? तेच काय? 7 8 चा 5 6 56 7 8 चा 56. आता 56 मी प्लस लिहू का मायनस? इथं -7 आहे म्हणून, है की नाही? परत इथं कोणतं चिन्ह आहे का? ए प्लस. इकडे बघ, सगळं मायनस मध्ये गेला आला पासून. इथं बघ प्लस का म्हणलेलं, पुढे प्लसचं चिन्ह म्हणून प्लस लिहिलं. परत 64 चा 6 4 चा 24 मी कशी लिहू ग? मायनस लिहू. आता मला सांगा, कधी चिन्ह अशी दोघं समोर येतात का? नेमकं करायचं काय? आता प्लस करायचं मायनस, या दोघीचं एक चिन्ह करायचं म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला त्या दिवशी? आता इथं मायनस ही लिहून घेतो अगोदर मी. या 2 चिन्हाचं काय होते? मायनस प्लस मायनस. काय केलं? मायनस लिहून घेतलं का? मायनस. परत 24. आता पहिली संख्या पहिला नियम आपला. दुसरी संख्या मायनस मायनस करा की प्लस. 80. किती आलं? थांबा. आता आपलं नाही चुकलं नाही. आता हे ह्याचं खाल्लं राहिलं ना, आपण वरच करीत आलो तुमच्यामुळे. 7 8 56 अधिक 6 चोक 24. इथं कंसामध्ये घेतो मी. हा परत 6 8 48. ओके. परत दुसरी स्टेप, मायनस मायनस प्लस काय होते? प्लस मायनस -56 -24 48. ओके. आता इथं मायनस मायनस करा की प्लस 80 मी मायनस लिहू का प्लस? दोन्ही संख्येचे चिन्ह मायनस आहे म्हणजे इथं मायनस मी येणार आणि 48. पूजानं मायनस लिहिलं नाही ना, पूजा प्लस मध्ये चालली आहे. इतकुसं नाहीये पूजा. तू 80 रुपये मायनस मध्ये तुझे, आणि तू म्हणतीस नाही माझे दुसऱ्याकडे 80 रुपये, तुझ्याकडे 80 रुपये. मायनस याचा अर्थ काय? मी आता ऋणामध्ये गेले 80 रुपये.
तसं नसतंय, 2 असतंय, जवळ येतंय. आता तिचं चिन्ह बदललं, हे की नाही. आता तुम्हाला एक करायला, आता हे गणित मी असंच ठेवतो हा, तुम्हाला आता करायला देतो, ठीक आहे. चला दिसतंय का वरी? नाही दिसत. मी इकडे घेतो मग. हा ते करायला दिलेलं ते सगळं घ्या लिहून. दोनच दिले तर करा लवकर. आता एका मिनिटात गणित सुटलं पाहिजे एक, आणि दुसऱ्या मिनिटात सुटलं पाहिजे दुसरं गणित. आणि आपला हा सिलेबस आता उद्याच्याला तुम्हाला ह्याच्यावर मी काही सोडवायला होमवर्क देणार आहे, ठीक आहे. ओके. आणि उद्याच्याला याच्यावर होमवर्क तुम्ही सोडून आणायचा. हा का खाली होमवर्क देतो इथं. आज शुक्रवार नाही गुरुवार. स्वराज, 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 शांत बस ना. मोबाईल नाही घ्यायचा आता, थोडी वेळ थांब. इकडे इकडे स्वराज इकडे पडशील तर बघ स्वराज मोबाईल काय हे 4 गणित तुम्ही सोडवून आणायचे. आणि राहिलेलं आता लगेच आपण दुसरं प्रकरण मराठीचं घेऊ, ठीक आहे.